नमस्कार मंडळी, गेलिंगवर तुमचं स्वागत आहे. आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी गुढीपाडव्याची माहिती. गुढीपाडव्याची एक कॉमेडी म्हण माहिती आहे का तुम्हाला? गुढीपाडवा आणि नीट बोल गाढवा. आता गुढीपाडव्याबद्दल जाणून घेऊया आपण. हा महाराष्ट्रातील लोकांचा सण आहे. हा सण म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. तुम्हाला हॅपी न्यू इयर. बरं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, सणाच्या दिवशी पण सकाळी लवकर उठतो, छान स्वच्छ आंघोळ करतो, ब्रश करतो, छान सणाचे कपडे घालून मंदिरात जाऊन नमस्कार करून घरी येतो. गुढीपाडव्याची तयारी करतो. म्हणजे काय माहिती आहे का? गुढी उभारणे. एका उंच बांबूच्या काडीला लिंबाचे पाने, लिंबाची फांदी आणि रेशमी वस्त्र किंवा साडी, फुलांचा हार त्याच्या गाडीत दोरीने बांधून त्यावर धातूचा तांब्या ठेवतो आणि मग ही तयार झालेली गुढी आपण पाटावर दरवाजात ठेवतो. पुढे रांगोळी काढतो, उदबत्ती लावतो. मग आई मस्तपैकी सुंदर जेवण बनवते आणि आपण नैवेद्य दाखवतो गुढीला. अजून एक गोष्ट माहिती आहे का? झाल्यानंतर नमस्कार करतो. त्या मोठ्या लोकांचा नमस्कार करतो, म्हणजे की आई बाबा, आजी आबा. आणि त्यानंतर तिचा प्रसाद घेतो. प्रसाद काय असतो माहितीये का? कडुलिंबाची पानं आणि गूळ. प्रसाद की नाही कडू असतो बर का, थोडा कडू असतो बर का, पण खाल्ल्यानंतर गोड खाऊन घ्या. प्रसाद घ्यायचं बर का, पण कमीच घ्या बर का, आपल्याला जेवढा वाटेल तेवढा घ्या, कारण की ते कडू असते ते पान, म्हणून आपल्याला जेवढं वाटेल तेवढं खाऊन घ्यायचं. कडुलिंबाची पाने ही कडू असली ती आपल्या शरीराला आतमधून थंडावा देण्याचे काम करतात. म्हणून या उन्हाळ्यामध्ये आपण हा प्रसाद हे महत्त्वाचे असते. सोबत एक पंजीचाही प्रसाद असतो बर का, धण्याच्या पावडरचा. धनी पावडर ही पावडर सुद्धा आपल्या शरीराला थंडावा देते. अशी एक पारंपरिक म्हणजे खूप आधीपासून समजूत आहे. श्रीरामांनी 14 वर्षाचा वास संपवून आणि रावणावर विजय मिळवून अयोध्येमध्ये प्रवेश केला. या दिवशी सर्वांनी गुढी उभारून व्रत केले होते, त्यांचे स्वागत केले होते. आणि या सणाच्या निमित्ताने तिकडे मिरवणूक निघते. मस्तपैकी ढोल ताशे वाजवतात, मज्जा येते. तुम्ही बघायला जाणार का? मी पण गेली होती तिथे. ही झाली गुढीपाडव्याबद्दल थोडीशी माहिती. तुम्ही करा लाईक शेअर सबस्क्राईब. मीट यू द नेक्स्ट व्हिडिओ.